नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 21 डेज कंबाईन प्री 2024 स्टडी चॅलेंज शून्यातून ध्येयाकडे वाटचाल. तर हे चॅलेंज अशा उमेदवारांसाठी आहे किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांचा अजून अभ्यास काहीही झालेला नाही, पण ज्यांना पूर्वपरीक्षा 2024ची कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल. याच्या शेवटी तुम्हाला राज्यसेवेचे देखील सांगेन की तुम्हाला आता काय प्रकारे तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा आहे. जर तुम्ही कंबाईनची परीक्षा देणार असाल 2024ची आणि अजून तुमचा अभ्यास काहीच नाहीये किंवा मनामध्ये तुमच्या अस्वस्थता असेल की कशा प्रकारे अजून अभ्यास केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, तर हे 21 डेजचं चॅलेंज आहे, स्टडी टेस्ट चॅलेंज आहे, ते तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. लक्षात ठेवा, हे 21 डेजचं पहिलं चॅलेंज असेल तुमच्यासाठी. जर हे तुम्ही चॅलेंज स्वीकारायला तयार असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण हे पहिलं चॅलेंज असेल. कशा प्रकारे आपण पुढे जाणार आहे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर लक्षात आता निश्चितपणे आपण सुरुवात करूया. ज्यांचा अजून कॉन्फिडन्स वीक आहे, ज्यांचा अजून कॉन्फिडन्स लो आहे, त्यांच्यासाठीच ही व्हिडिओ सिरीज असणार आहे 21 डेजची. ठीक आहे, तर त्यामधील हे पहिला व्हिडिओ सेशन तुमच्यासाठी असेल. तर निश्चितपणे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ज्यांना कुणाला कंबाईनची पूर्वपरीक्षा 2024 द्यायची आहे आणि ज्यांचा अजून काहीच अभ्यास झालेला नाही, अजून सुद्धा संधी गेलेली नाही, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ सेशन मी घेऊन येतोय. निश्चितपणे तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 21 डेजचं पहिलं चॅलेंज असेल. तर हे पहिलं चॅलेंज तुमच्यासाठी राहील 30 मार्च ते 20 एप्रिल पर्यंत. ठीक आहे, हे पहिलं चॅलेंज राहील तुमचं 30 मार्च ते 20 एप्रिल पर्यंत. ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगतोय त्या तुम्हाला 21 दिवसांमध्ये पूर्ण करायच्या आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये. दुसरं चॅलेंज राहील 21 एप्रिल पासून ते 11 मे पर्यंत. हे तुमचं दुसरं चॅलेंज राहील, 21 डे चॅलेंज नंबर 2. तिसरं चॅलेंज राहील 12 मे ते 1 जून पर्यंत. हे तुमचं तिसरं चॅलेंज राहील 21 डे चॅलेंज नंबर 3. आणि चौथं चॅलेंज राहील 2 जून पासून 22 जून पर्यंत. जर कंबाईनची परीक्षा 16 जूनलाच झाली तर थोडे दिवस याच्यामध्ये कमी होऊ शकतात, पण शक्यता फार कमी आहे की 16 जूनलाच परीक्षा होईल. पण हे चौथं चॅलेंज सुद्धा आपण पूर्णपणे जे आहे ते करणार आहोत. तर त्याच्यामुळे पहिलं चॅलेंज, दुसरं चॅलेंज आणि तिसरं चॅलेंज तरी आपल्याकडे आहेच. तर ह्या 3 चॅलेंज मध्येच तुमचा इतका अभ्यास या चॅलेंजच्या माध्यमातून पूर्ण होईल. तुम्हाला पूर्वपरीक्षा निघण्याची 100% तुम्हाला गॅरंटी किंवा खात्री जी आहे ते तुम्हाला होऊन जाईल. मात्र हे चॅलेंज तुम्ही केअरफुली फॉलो जे आहे ते करावं लागेल. अजून सुद्धा संधी गेलेली नाही, त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी व्हिडिओ सेशन घेऊन येतो. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जे या व्हिडिओमध्ये सांगतोय केअरफुली ऐका, काळजीपूर्वक ऐका. अजून सुद्धा भले तुम्ही शून्यावरती असाल तरी सुद्धाच आपण व्हिडिओ टायटल काय दिलं होतं, शून्यापासून ध्येयाकडे वाटचाल करायची आपल्याला. अजून सुद्धा वेळ गेलेला नाही, अजून सुद्धा तुमचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम जो आहे तो आपण क्लिअर आउट करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलशी स्टिक राहणं फार गरजेचं आहे. तर आता हे पहिलं चॅलेंज असेल तुमच्यासाठी 21 डेजचं पहिलं चॅलेंज आहे. तर बघा कशा प्रकारे जायचंय. काही नियम तुम्हाला मी सांगून देतो की हे चॅलेंज फक्त त्यांनीच करा ज्यांना दररोज 8 तास अभ्यास जे आहे ते करू शकतात. ठीक आहे, कमीत कमी 8 तास तुमचा अभ्यास जो आहे हा व्हायला हवा. 8 तासाचं तुम्हाला नियोजन जे आहे हे सुद्धा तुम्हाला नियोजन सांगेन कशा प्रकारे 8 तास तुम्हाला दिवसातले एक्झिक्यूट करायचे आहेत. प्रत्येक विषयाची सांगितलेली पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेची आहेत. आता याच्यामध्ये पुस्तकांची सुद्धा नावं सांगेन तुम्हाला, किती पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. असं नाही की एका दिवशी मी एक विषय घेतला, दुसऱ्या दिवशी दुसरा विषय घेतला. याचं रिझन असं आहे, जर तुम्हाला एक विषय संपवायचा असेल, जर आपण आता 90 दिवसावरती आपल्याला एक 3 महिने मिळतील असं समजून आपण कंबाईनचा विचार करतोय, 3 महिने मिळतील, तर कमीत कमी 15 दिवसामध्ये तुम्हाला एक विषय जो आहे हा पूर्ण करावा लागेल. ठीक आहे, 15 दिवसामध्ये एक विषय. तर तुमचा 15 दिवसामध्ये एक विषय होणार आहे का, याच्या पहिला तुमच्या स्वतःच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा. जर याचं उत्तर जर हो असेल तर तुम्ही हे करू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने फॉलो करा. पण याचं उत्तर जर नो असेल तर मी जे सांगतोय त्या पद्धतीने तुम्हाला चॅप्टर जे आहे ते पूर्ण तुम्हाला करावे लागतील. ठीक आहे, तर प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा अभ्यास ज्याला जमत असेल त्यांनीच हे नियोजन जे आहे ते फॉलो करायचं आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास कसल्याही परिस्थितीमध्ये करायचाच आहे, ॲट एनी कॉस्ट. प्रत्येक दिवशी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, ॲट एनी कॉस्ट. गणित आणि बुद्धिमत्तेचं प्रॅक्टिस करायची म्हणजे करायचीच आहे. प्रत्येक दिवशी आयोगाचे प्रश्न तुम्हाला सोडवायचेच आहेत. आयोगाचे प्रश्न जे विचारलेले आहेत त्याच्या आधी त्याची तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे ती करायचीच आहे. आणि प्रत्येक दिवशी दिवसभरात केलेली उजळणी जी आहे, जे तुम्ही दिवसभर वाचलेलं असेल त्याची उजळणी तुम्हाला प्रत्येक दिवशी जी आहे ती करायची आहे. उजळणी म्हणजे जस्ट ओव्हरलुक करायचं नाही, पुन्हा तिथं वाचत बसायचं नाही. जो तुम्हाला दिवसभर वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक जे आहे ते वाचायचंच आहे. ठीक आहे,
तर दररोज 8 तास अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे. 8 तासाचं नियोजन टाइम टेबल मी तुम्हाला सांगेन, त्या प्रकारे तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये वर खाली चेंजेस करू शकता. प्रत्येक विषयाची सांगितलेली पुस्तकं तुम्हाला व्यवस्थित वाचायची आहेत. प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक दिवशी चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक दिवशी गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक दिवशी आयोगाचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक दिवशी दिवसभरामध्ये जे काही तुम्ही वाचलेलं आहे त्याची तुम्हाला उजळणी करायची आहे. कंटिन्युअस करायचं आहे, कुठेही स्किप करायचं नाही. 1 वर्ष फक्त व्यवस्थित करा. निश्चितपणे ऍटलिस्ट पूर्व तरी तुमची निघेल जर तुम्ही एक स्वतःला एका स्ट्रक्चर मध्ये ज्यावेळी तुम्ही आत्मसात कराल त्यावेळी तुमची पूर्व परीक्षा तरी तुमची निघू शकते. ठीक आहे. तर हे काही नियम आहेत. हे तुमच्या नियम जर तुम्ही फॉलो करणार असाल तरच तुम्ही हे चॅलेंज घ्या 21 डेजचं. त्याच्यानंतर पुढचा जो आहे, आता संदर्भ पुस्तकं कुठली वापरायची आहेत. ठीक आहे. संदर्भ पुस्तकं कुठली वापरायची आहेत, एक समजून चला की एक 3 महिन्याचा आपल्याला पिरियड मिळू शकेल. ठीक आहे. तर मी असं सजेस्ट करेन तुम्हाला 3 महिन्यामध्ये सांगितले संदर्भ पुस्तक आहेत, कुठलं तरी एक ऍटलिस्ट एक तरी पुस्तक तुमचं चांगल्या प्रकारे तुमचं क्लिअर आउट व्हायला पाहिजे. एक तरी पुस्तक चांगल्या प्रकारे क्लिअर आउट व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा. तर अर्थशास्त्रासाठी तुम्ही कोळंबेंचं पुस्तक इथं वापरू शकता आणि किरण देसलेंचं भाग 1चं पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता जर तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली असेल तर. लक्षात ठेवा. ठीक आहे. अदरवाईज एक तरी पुस्तक तरी चांगल्या प्रकारे तुमचं वाचून होणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे मी ब्लू मार्क मध्ये याच्यामध्ये केलेलं आहे ऍटलिस्ट ती तरी पुस्तक तुमची वाचन असणं फार गरजेची आहे. तुमच्याजवळ असलीच पाहिजेत पुस्तकं. अर्थशास्त्रासाठी कोळंबेंचं पुस्तक मी तर सांगेन की कोळंबेंचं वापरा आणि त्याला जोड जर तुम्हाला वेळ असेल तर देसलेंचा भाग 1 इथं तुम्ही वापरू शकता. सामान्य विज्ञानासाठी सचिन भस्केंचं पुस्तक चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्याला तुमच्याकडे टायमिंग असेल तर लुसेंटचा आता याचा मराठी अनुवाद सुद्धा अवेलेबल आहे. पण मी जे चॅप्टरची नावं सांगणार आहे त्या पुस्तकाची त्याच फक्त तेवढंच करायचं आहे, बाकी सगळं करत बसू नका. ठीक आहे. सामान्य विज्ञानासाठी सचिन भस्के, राज्यशास्त्रासाठी कोळंबे, पंचायत राजसाठी किशोर लवटे, भूगोलासाठी महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी किंवा कोळंबे. इथं तुम्हाला अल्टरनेटिव्ह दिलेलं आहे. एकतरी सौदींचं जर तुम्ही वाचत आलेलं असाल तर सौदींचंच वाचा आणि जर तुम्ही काहीच करणार असाल, शून्यापासून चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर कोळंबेंचं तुम्ही तो वापरू शकता. भारताच्या भूगोलासाठी सुद्धा कोळंबे किंवा सौदी तुमच्याकडे जे कोणतं अवेलेबल असेल ते आपलं एकच पुस्तक तुम्हाला इथं करायचं आहे. लक्षात ठेवा. आणि त्याचीच उजळणी करायची आहे. 1000 पुस्तकं वाचण्यात बसण्याची काही पॉईंट नाही. 1 ते 2 पुस्तक परफेक्टली करा, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्या सतत उजळण्या तुम्हाला ज्या त्या करायच्या आहेत. इतिहासासाठी आधुनिक भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठाळ. आता हे दोन्ही मिक्सअप करून करावे लागतील तुम्हाला. एकच करून चालणार आहे, दोन्ही मिक्सअप करून करायचे. ते कसं करायचे ते तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे. पण आधुनिक भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन व्यवस्थित करा, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे गाठाळ व्यवस्थित करा. गणित आणि बुद्धिमत्ता फक्त सचिन ढवळेचंच पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे. सचिन ढवळेचं पुस्तक इथं वापरा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. त्याचीच सारखी प्रॅक्टिस करा. जितक्या वेळ प्रॅक्टिस कराल तितका जास्त तो टाईप तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. चालू घडामोडीसाठी आपलं एमपीएससी टाइम्स आपलं युट्यूब चॅनल आहे. सिम्प्लिफाईडचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि परिक्रमाची मॅगझिन्स तुमच्याकडे असणं गरजेची आहेत. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतीलच आय होप. पण मी काही इथं सांगतोय की प्रत्येक विषयाचं ऍटलिस्ट एक तरी संदर्भ पुस्तक पाठ करा, त्याची उजळणी करा. लक्षात ठेवा, तुम्हाला जी मेथड वापरायची ती वापरा, पण ऍटलिस्ट एक तरी संदर्भ पुस्तक चांगल्या प्रकारे करणं हे आपल्याला गरजेचं आहे. याचं एक का सांगतोय, कारण तुमचं अजून काहीच तुम्ही जर वाचलेलं असेल किंवा कॉन्फिडन्स तुमचा लो झालेला असेल तर एक जरी व्यवस्थित केलं तरी सुद्धा तिथं चान्सेस राहतील तुमचे पूर्व प्रश्न निघण्याचे किंवा ऍटलिस्ट क्वेश्चनचा त्या ऑप्शन्स वरून तरी तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर ऍटलिस्ट एक तरी पुस्तक, आणि जर तुमच्याकडे चांगलं ग्रास्पिंग कॅपॅसिटी असेल तर देसलेंचा भाग 1 सुद्धा वापरू शकता, सचिन भस्के सोबत लुसेंट वापरू शकता, राज्यशास्त्रातील कोळंबे सोबत लक्ष्मीकांत वापरू शकता, पंचायत किशोर लोटे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सुद्धा एवढंच इनप आहे मटेरियल. जास्त काही करण्याची गरज नाही, कारण आपल्याला उजळणी जास्तीत जास्त पडणं हे गरजेचं आहे. पण जे ब्ल्यू मार्क मध्ये केलेली पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचीच आहेत. त्याच्यामुळे ही संदर्भ पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. ठीक आहे. तर आता पुस्तकांचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तुम्हाला सांगितलेली कुठली पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत, तर ही पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे 21 डे चॅलेंज पहिल्यासाठी. त्याच्यानंतर आता टाइम टेबल कसं असलं पाहिजे, तर तुम्हाला टाइम टेबल सांगून देतो. कमीत कमी 8 तास तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. तुम्ही याच्यामध्ये विषय जे आहे ते मागे पुढे करू शकता, तुमच्या पद्धतीने हे करू शकता, पण 8 तास तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. पहिला सामान्य विज्ञान 8 ते 9 1 तास इथं तुम्ही घेऊ शकता. याला सकाळी मॉर्निंगला 8 ते 9 सामान्य विज्ञान घेऊ शकता. त्याच्यानंतर एक अर्धा तासाचा गॅप घ्या. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स घ्या, अर्थशास्त्र घ्या 9:30 ते 10:30 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 मिनिटांचा गॅप घ्या. त्याच्यानंतर जॉग्राफीचा विषय घ्या. कधीपर्यंत 10:45 पासून 11:45 पर्यंत. हे इतकं पहिलं तुमचा पहिला स्लॉट याच्यामध्ये असला पाहिजे. 8 पासून 11 वाजून 45 मिनिटापर्यंत हा पहिला स्लॉट राहील तुमचा. त्याच्यामध्ये मॉर्निंगला सामान्य विज्ञान घ्यायचं 8 ते 9,
नंतर इकॉनॉमिक्स घ्यायचं 9:30 ते 10:30, जॉग्राफी घ्यायचं 10:45 ते 11:45. तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यामध्ये जे आहे ते चेंज करू शकता, विषय फक्त चेंज करू शकता, टायमिंग चेंज करू शकणार नाही. ठीक आहे. नंतर 11:45 पासून 1 वाजेपर्यंत तुम्हाला रेस्ट घ्यायचे, टोटली रेस्ट इथे घेऊ शकता. रेस्ट म्हणजे काय, थोडंसं रेस्ट घ्या, जेवण खाणं वगैरे तुमचं काय करायचं ते करून घ्या. त्याच्यानंतर 1 ते 2 पर्यंत पुन्हा मॅथ्स अँड रिझनिंग तुम्हाला इथे करायचं आहे. कंटिन्युअसली इथे 1 तास द्यायचा आहे. नंतर करंट अफेअर्स 2 ते 3 तुम्हाला इथे कम्प्लिटली इथे करायचं आहे. लक्षात ठेवा, 2 ते 3 करंट अफेअर्स इथे करायचं म्हणजे करायचंच आहे. ठीक आहे. तुम्ही इथं मॅथ्सचा विषय फक्त चेंज करू नका. 1 ते 2 हा मॅथ्स इथे कंपल्सरी राहू दे. फक्त करंट अफेअर्सच्या ऐवजी जर तुम्ही इथे दुसरा विषय टाकायचा असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे. फक्त विषय टाकू शकता, टायमिंग चेंज करायचं नाही. 3 ते 5 तुम्ही तुमची रेस्ट घेऊ शकता. ठीक आहे. 3 ते 5 रेस्ट घ्या. पुन्हा 5 ते 6 ला पुन्हा पॉलिटीच्या विषयाला हात घाला, अर्धा तास विश्रांती घ्या. पुन्हा 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत तुम्ही हिस्ट्री घेऊ शकता. आता इथं मॉर्निंगच्या स्लॉटमध्ये जो तुम्हाला इथे विषय अवघड वाटतोय त्या फक्त विषय इथे चेंज करा. समजा तुम्हाला जर हिस्ट्री अवघड वाटत असेल तर सायन्सच्या जागी तुम्ही हिस्ट्री घेऊ शकता आणि सायन्स हिस्ट्रीच्या जागी घेऊ शकता. फक्त फ्लिप करू शकता. बाकीचं काही सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये चेंज करता येणार नाही. 7:30 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही इथे रेस्ट घ्यायचे. तुमचं जेवण खाणं वगैरे जे काय असेल तुम्ही इथे करू शकता. नंतर 9 ते 10 कंपल्सरी इथे PYQ ची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला इथे करायची आहे. आणि नंतर अर्धा तास रेस्ट घेऊन पुन्हा 10:30 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये जे काही केलेलं असेल त्याचं एक जस्ट ओव्हरलुक तुम्हाला उजनीच्या फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. उजनी म्हणजे पुन्हा सारखं तेच वाचत बसणं नाही. ठीक आहे. एकदा फक्त जस्ट ओव्हरलुक तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं आहे. आणि पुढच्या दिवशी करताना आदल्या दिवशी तुम्ही जे काय वाचलेलं आहे ते व्यवस्थित तुमच्या लक्षामध्ये आहे का हे एकदा तुम्हाला पडताळून जे आहे ते बघायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं टाइम टेबल जे आहे ते तुमचं असलं पाहिजे. मॉर्निंग 8 वाजल्यापासून तुमचं टाइम टेबल चालू होईल, ते रात्री 11 ला तुमचं टाइम टेबल जे आहे ते संपेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे फॉलो करायचं आहे पुढच्या 21 डेज चॅलेंजसाठी. जर तयार असाल तर चॅलेंज ॲक्सेप्टेड अशी कॉमेंट तुम्ही नक्कीच तुमच्या आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्कीच मेन्शन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. ठीक आहे. तर हे झालं तुमचं टाइम टेबल. तुम्हाला आधी काय सांगितलं, सगळी संदर्भ पुस्तक कुठले वापरायचे हे तुम्हाला सांगितलं. नंतर टाइम टेबल सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आता कुठले चॅप्टर्स या 21 डेज चॅलेंजमध्ये तुम्हाला संपवायचे किंवा कुठला अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला संपवायचा आहे हे तुम्हाला मी एकदा सांगून देतो. इतिहास या विषयापासून सुरुवात करूया. इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, समाधान महाजन यांचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर याच्यामध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती आणि विकास हे 2 चॅप्टर्स तुमचे संपले पाहिजेत ॲट एनी कॉस्ट. आता हे दोन्ही मी क्लब केलेले आहेत इतिहास विषयासाठी, म्हणजे सेम तुमचं असलं पाहिजे. म्हणजे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ करताय तर महाराष्ट्रातील सुद्धा सेम त्यातले कंटेंट तुम्हाला यायला पाहिजे. भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती आणि विकास करताय तर क्रांतिकारी चळवळ त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. तर हे क्लब केलेलं आहे म्हणजे ॲट ए टाइम तुमचा सिलेबस जो आहे तो क्लिअर आउट होऊ शकेल आधुनिक भारतीय इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भातला. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ हे गाठाड्या पुस्तकामध्ये आहे आणि गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ कठारीमध्ये आहे. क्लब करून करायचं, दोन्ही मिक्सअप करून तुम्हाला वाचावं लागेल. नंतर क्रांतिकारी चळवळ हे कठारीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ हे गाठाळमध्ये आहे. ठीक आहे. तर एक सगळं क्लब करून व्यवस्थितरित्या वाचून घ्या. तुम्हाला त्यातले मुद्दे जे असतील, वेगळापणा जो आहे हा तुम्हाला समजून येऊ शकतो. ठीक आहे. तर हे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी फक्त समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा, चांगल्या प्रकारे करून घ्या. ठीक आहे. कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, 2 ते 3 महिनेच आपल्याला मिळतील. 2.5 महिने पकडून चला, 2.5 ते 3 महिने आपल्याकडे वेळ आहे असं समजूनच आपण हे जे आहे ते चॅलेंज तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर आधुनिक भारतीय इतिहासामधील गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती आणि विकास. नंतर महाराष्ट्राच्या इतिहासामधून अनिल काठारे गाठाळमध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळ किंवा महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ हे चॅप्टर्स तुम्हाला करायचे. डायरेक्ट चॅप्टरची नावं सांगतोय, त्यातले कुठले पॉईंट करायचे हे सांगत नाही. हे तुमच्या जसं 21 डेज मध्ये आपल्याला संपवायचं आहे तर कशा करायचं आहे हे तुम्ही आता विचार करा. त्याच्या पुढे मी तुम्हाला डायरेक्ट चॅप्टरची नावं सांगून देतोय. हे चॅप्टर त्या दिवसामध्ये संपलेच पाहिजेत आपल्याला. आणि तुम्हाला सांगितलं एक पुस्तक वापरायचं आहे, फक्त मराठी इतिहासाला 2 पुस्तक इथं सांगतोय कारण थोडंसं दोन्ही जरा डिफरंट पडतं म्हणून. ठीक आहे. हे क्लब करून करायचं आपल्याला, पण ते होऊ शकेल, पॉसिबल आहे. त्याच्यामुळे रीडिंग स्पीड व्यवस्थित करा, प्रत्येक पान आणि पान व्यवस्थित हायलाइट करत चला. ठीक आहे. महत्त्वाचे कीवर्ड्स नोट डाऊन करत चला, व्यवस्थित करा. 21 तासामध्ये जर तुमच्याकडून 2 चॅप्टर संपणं हे गरजेचं आहे, अपेक्षित आहे. दोन्ही चॅप्टर तुमच्याकडून संपणं गरजेचे आहे, लक्षात ठेवा. आणि तेवढं संपू शकतं, आरामात संपू शकतं. तर आपला मागाशी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता कन्सिस्टन्सी याच्यासाठी फार गरजेची आहे. एखादी पोस्ट हवी असेल तर थोडंसं हार्डवर्क करा, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर हे झाले इतिहासाचे टार्गेट. पुढचं आहे भूगोलामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता जर भूगोलामध्ये जर तुम्ही सौदींचं वापरत असाल किंवा कोळंबेंचं पुस्तक वापरत असाल तर कुठलं तरी एकच वापरा. ठीक आहे. कुठलं तरी एकच वापरा, पण चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे. चांगल्या प्रकारे करा. काही जरी विचारलं त्या चॅप्टर मधलं हे तुम्हाला यायला पाहिजे. तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि राजकीय रचना, महाराष्ट्राची भूगर्भीय रचना आणि महाराष्ट्राची नदी प्रणाली हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील 21 डेजसाठी.
ठीक आहे. 21 डे साठी 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील महाराष्ट्राच्या भूगोलासाठी. आणि भारताच्या भूगोलासाठी भारताची प्राकृतिक रचना, भारताची भूगर्भीय संरचना आणि भारताची नदी प्रणाली हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील या 21 डेज साठी. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यामुळे काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. व्यवस्थित एक 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 पॉईंट केअरफुली करत झाला, काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कुठलं तरी एकच वापरा, एक तर सौदींचं वापरा किंवा कोळंबेंचं वापरा, कुठलंही एक वापरा. सौदींचं वापरा किंवा कोळंबेंचं वापरा, कुठलीही एक वापरा आणि हे 3 चॅप्टरची एकदम डिटेलमध्ये अभ्यास करा. ठीक आहे. तर हे व्यवस्थितरित्या तुम्हाला करायचे आहेत. प्लस एमपीएससीची पीवायक्यू सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेतच. आहेत म्हणजे आहेतच. या चॅप्टरवरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेले ते सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत म्हणजे आहेतच. त्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही. ठीक आहे. तर 21 डेचं हे चॅलेंज आहे भूगोलासाठी. महाराष्ट्राच्या भूगोलाचे 3 चॅप्टर आणि भारताच्या भूगोलाचे 3 चॅप्टर. पुढचा विषय आहे राज्यशासन पंचायत राज. राज्यशासनासाठी कोळंबेंचंच पुस्तक इथं वापरा. ठीक आहे. कोळंबेंचंच वापरा आणि पंचायत राजला किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक इथं जे आहे ते वापरायचं आहे. तर राज्यशास्त्रामध्ये बघा, घटना निर्मिती, भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये, भारतीय संघराज्य व्यवस्था, घटनेतील भाग आणि कलमांची यादी, प्रास्ताविका, संघराज्य आणि त्याचं क्षेत्र आणि नागरिकत्व हे टार्गेट आहे तुमचं. ठीक आहे. तर कोळंबेंच्या पुस्तकातून सांगितलेले चॅप्टर्स व्यवस्थित करा. त्याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत बघा, व्यवस्थितरित्या समजून घ्या. एकच वापरायचं आहे. एक वाचायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? व्यवस्थित करा. 21 तास तुमच्यासाठी टायमिंग आहे. कारण 21 डेज मध्ये दररोज तुम्हाला मी सांगितलं की 1 तास पॉलिटीला द्यायचंच आहे. पॉलिटी आणि पंचायत राज दररोज 1 तास तुम्हाला द्यायचंच आहे. मग कधी 45 मिनिटं पॉलिटी करा, 15 मिनिटं पंचायत राज करा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. फक्त कन्सिस्टन्सी तुमची मॅटर आहे. लक्षात घ्या. कन्सिस्टन्सी मॅटर ठेवली, आरामामध्ये तुमचा सिलेबस जो आहे तो पूर्ण होऊ शकतो. पंचायत राजमध्ये स्थानिक स्वशासनाची उत्क्रांती, संविधानातील तरतुदी आणि ग्रामपंचायती हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या. एकच पुस्तक करायचं आहे. काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. अंडरलाईन करा, हायलाईट करा. एमपीएससीने कशा प्रकारे प्रश्न विचारले त्याच्यावरती बघा आणि व्यवस्थित समजून घ्या. चॅप्टर व्यवस्थित समजून घ्या. काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आरामामध्ये 21 तासामध्ये सगळे तुमचे चॅप्टर जे आहे ते वाचून होतील, पूर्ण होतील, त्याच्या नोट्स सुद्धा बनवून होतील. पण कन्सिस्टन्सी मॅटर करणार आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, निश्चितपणे तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती निघू शकेल. ओके. तर राज्यशासन पंचायत राजचे टार्गेट आहे. पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी कोळंबेंचं पुस्तक इथं वापरा तुम्ही. ठीक आहे. कोळंबेंचंच पुस्तक वापरा. जर तुमच्याकडे जास्त जर याच्या आधी तुमचं कोळंबे वाचून झालेलं असेल तर मात्र केरन देसाईंचा भाग एक तुम्ही इथं घेऊ शकता. मात्र करताना आता कोळंबेचंच तुम्ही करा. ज्यांचा काहीच झालेलं नाही, ज्यांना पूर्व परीक्षा काढायची आहे त्यांनी ऍटलिस्ट कोळंबेंचे तरी पुस्तक वाचून जाणं अभिप्रेत आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा चॅप्टर आहे. हे करून घ्या कोळंबेमधून. दारिद्र्य, रोजगार आणि बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना, सार्वजनिक वित्त, अर्थसंकल्प, रचना प्रकार आणि त्रुटी अशा प्रकारचे एकूण 6 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. 21 तासामध्ये हे तुमचे 6 चॅप्टर जे आहेत ते व्यवस्थितरित्या वाचून हे तुमचे पूर्ण व्हायला हवेत. लक्षात घ्या. आरामामध्ये होऊ शकतात. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन वाचा. 100% तुमचे अर्थशास्त्र विषय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. एकच पुस्तक वाचा कोळंबेंचं. जर तुम्ही काहीच वाचलेलं नसेल आतापर्यंत, तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची 24 ऍटलिस्ट कोळंबेंचं तरी पुस्तक वाचा आणि आयोगाचे फक्त झालेले प्रश्न बघा. त्याच्यावरती कशा प्रकारे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत व्यवस्थितरित्या त्याची सतत उजळणी होणं फार गरजेचं आहे. तर हे चॅप्टरचे टार्गेट आहे, हे तुम्हाला संपवायचं आहे. ठीक आहे. टाइम टेबल मध्ये तुम्हाला सांगितलंय कधी इकॉनॉमिक्स घ्यायचं आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही दिवसभरामध्ये ते घेऊ शकता. तर अशा प्रकारे कोळंबेचं टार्गेट आहे 21 डेच्या चॅलेंज मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानासाठी सुद्धा तुम्हाला मी 1 तासाचंच टायमिंग दिलेलं आहे आणि तर मी तुम्हाला सजेस्ट करतोय एकच पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता. एकच पुस्तक आता तुम्हाला वापरायसाठी वेळ आहे तुमच्याकडे. एकच पुस्तक इथं वापरायचं आहे तुम्हाला, सचिन भस्केंचं पुस्तक. ठीक आहे. जर तुम्ही बाकीचं काहीच वाचलेलं नाही आतापर्यंत आणि तुम्हाला कंबाईनचे पूर्व परीक्षा द्यायचे तर मी सजेस्ट करेन एकच पुस्तक सचिन भस्केचं वापरा. काय करायचं आहे, प्राणीशास्त्रमधून प्राण्यांचे वर्गीकरण. ठीक आहे. प्राणीशास्त्रमधून प्राण्यांचे वर्गीकरण, नंतर प्राण्यातील रचनात्मक संघटन हे 2 चॅप्टर्स तुम्हाला वाचायचे आहेत. प्राण्यांचे वर्गीकरण आणि प्राण्यातील रचनात्मक संघटन हे 2 चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. वनस्पतीशास्त्रमधून वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पतींमधील खनिजे, वनस्पतीतील समन्वय आणि वनस्पतींचे रोग हे तुमचं टार्गेट राहील. ह्या 21 डेजच्या चॅलेंजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. साध्य करावंच लागेल, त्याला दुसरा आता कुठलाही अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाही. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये रक्ताभिसरण, पचनसंस्था, मानवातील ग्रंथी, संप्रेरके आणि विक्रे हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील मानवी आरोग्यशास्त्रामध्ये. भौतिकशास्त्रामध्ये प्रकाश आणि ध्वनी ह्या 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील आणि रसायनशास्त्रामध्ये आवर्त सारणी, मूलद्रव्यांचं वर्गीकरण ह्या 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे. होऊ शकतं कारण एकच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. रिडिंग स्पीड थोडंसं व्यवस्थित करा याच्यामध्ये. ठीक आहे. रिडिंग स्पीड करा आणि तुम्हाला मी सांगितले तुम्ही शफल करू शकता टाइम टेबल, मात्र 8 तासाचंच टाइम टेबल हे राहिलं पाहिजे. तर त्या गोष्टी सगळ्या पॉसिबल आहेत आणि होऊ शकेल, आरामामध्ये होऊ शकेल. कारण ज्यावेळी एकच पुस्तक तुमच्या समोर असतं त्यावेळी तुम्ही ते व्यवस्थितरित्या करू शकता.
त्याच्या ऑलरेडी नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे, शक्यतो नोट्स बनवण्याच्या नादामध्ये यायला पडू नका, कारण त्याच्या पुस्तकामध्येच तुम्ही अंडरलाईन करायच्या आहेत सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर हे तुमचं सामान्य विज्ञानाचं टार्गेट राहील. याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे तुमचं 21 दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायला पाहिजेच आणि होऊ शकतं. काही स्टेज सुद्धा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा येणार नाही. ठीक आहे, पुढचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता. याच्यासाठी सचिन ढवळेंचंच पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे. दुसरं कुठलंही पुस्तक इथं करू नका, एकच पुस्तक करा सचिन ढवळेंचं बास. ठीक आहे, याच्यामध्ये सगळे जे काही टाईप दिले ते सोडवायचे आहेत. कुठल्या चॅप्टरचे टाईप सोडवायचे आहेत? गणितासाठी लसावी आणि मसावी, काळ आणि काम, अंतर, वेळ आणि वेग आणि सरासरी. हे तुमचं टार्गेट राहील. ह्या 21 दिवसासाठी या चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे, लक्षात ठेवा, गणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान हे जोपर्यंत तुम्ही विषय चांगले करणार नाही तोपर्यंत तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा आणि चालू घडामोडी एक विषय आहे, तोपर्यंत तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा निघू शकणार नाही, कारण जवळपास 50% वेटेजेस हे 3 विषय तुमचे घेऊन जाणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित करायचे आहे. तुम्हाला मी काय सांगितले, एक पुस्तक तरी ऍटलीस्ट चांगलं करणं गरजेचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे सचिन ढवळे गणितासाठी, याच्यामध्ये लसावी आणि मसावी, काळ आणि काम, अंतर, वेळ आणि वेग आणि सरासरी हे व्यवस्थित करा. बुद्धिमत्तेसाठी दिशा, ज्ञान आणि घड्याळ हे 2 चॅप्टर जे आहेत ते व्यवस्थित करा. सगळे टाईप सोडवून घ्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, फक्त सोडवा चला, प्रॅक्टिस करत चला. होईल का नाही, हे होईल का नाही, असं निगेटिव्ह थॉट्स अजिबात थोडेसे बाजूला ठेवा आणि कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत चला. एकच तर पुस्तक करायचं आहे, ऑलरेडी जे त्याच्यामध्ये सोडवून दिलेलं त्याचीच उदाहरणाची तुम्हाला प्रॅक्टिस सतत करायची आहे. नुसतं जीएस करत बसू नका. तुम्हाला मी काय सांगितले, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता कंटिन्युअसली तुम्हाला दररोज वाचायचं, म्हणजे वाचायचं ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित करा, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. जर ह्या टाईप मधले जर प्रश्न पडले, समजा 20 क्वेश्चन झाले, पाठीमागच्या कंबाईनला 20 प्रश्न आले होते गणित आणि बुद्धिमत्तेला, जर 20 क्वेश्चन जर पडले, लक्षात घ्या, आणि जर तुम्ही काहीच करून गेला नसाल याच्यातलं, तर तुमची पूर्वपरीक्षा निघण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे ऍटलीस्ट एक तरी पुस्तक आपलं गणित आणि बुद्धिमत्तेचं करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी सजेस्ट करेन सचिन ढवळेचं संदर्भ पुस्तक इथं वापरा. गणिताचे 4 चॅप्टर ह्या 21 डेजच्या चॅलेंजमध्ये आधी पूर्ण करा. बुद्धिमत्तेचे 2 चॅप्टर ह्या 21 डेजच्या चॅलेंजमध्ये तुम्ही पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित करा. सोडवून दिलेलं सोडवायचं आहे, वेगळं काय तुम्हाला डोकं लावायचं आहे का? जे सोडवून दिले ते समजून घेऊन तेच प्रॅक्टिस करायचे आहे. आणि त्या टाईपमधले जर तुम्हाला परीक्षेमध्ये, आणि हे पडतात, त्या टाईपमधले प्रश्न पडतात, त्याच्यामुळे त्या टाईपचे जर परीक्षेमध्ये प्रश्न पडला तर 100% तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे हा मिळू शकतो. त्याच्यामुळे हे गणित आणि बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे आणि 21 डेजच्या चॅलेंजमध्ये हे चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, म्हणजे आहेतच. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा विषय आहे चालू घडामोडीचा. आता चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईडचे तुमच्याकडे जर अंक असतील तर वेल अँड गुड आहे. सिम्प्लिफाईडचे अंक 27 आणि 28 करणं कंपल्सरी आहे. या 21 डेजच्या चॅलेंजमध्ये अंक 27 आणि 28 हे करणं गरजेचं आहे. परिक्रमाचं मॅगझिन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2023चे हे करंट अफेअर्स तुम्ही करून घ्यायचे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2023चं हे थोडंसं करून घ्यायचं आहे. आणि आपले एमपीसी टाइमचे सुद्धा मॅगझिन्स आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2023चं हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. याची PDF मॅगझिन तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. तर हे JK टुडेचं आपण मराठीमध्ये केलेलं सगळं भाषांतर आहे. जे JK टुडेच्या वेबसाईटवरती MCQची मॅगझिन असते, तर त्याचं आपण मराठीत केलेलं भाषांतर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे 70 ते 80% प्रश्न हे कंबाईनच्या परीक्षेमध्ये JK टुडेमधून येतात, आणि त्याचं आपण मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे तुमच्यासाठी अवेलेबल. आपण ते करून लवकरच उपलब्ध सुद्धा करून देणार आहोत. जे बॅचमध्ये आहेत त्यांना ऑलरेडी मी दिलेलंच आहे, पण जे बॅचमध्ये नाही त्यांनी ॲटलीस्ट PDF तरी तुम्ही आपली घेऊ शकता. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे तुमचं करंट अफेअरचं जे आहे ते चॅलेंज आहे 21 डेजसाठी करणं कंपल्सरी आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे आपल्या 21 डेजच्या चॅलेंजमध्ये आपण सुरुवातीला करून घेतोय. त्याच्यानंतर जसे चॅलेंज आपले पुढे सरकतील तसंच महिने सुद्धा पुढे सरकतील. ॲटलीस्ट एक वर्षभराचं तरी करंट अफेअर्स 2023चं तरी करणं आपल्याला कंपल्सरी आहे, गरजेचंच आहे. त्याच्यामुळे सगळं करणं आपल्याला भाग आहे. करंट अफेअर्स शिवाय तुमची पूर्वपरीक्षा निघू शकणार नाही. करंट अफेअर्स, मॅथ्स, रिजनिंग, सामान्य विज्ञान ह्या विषयावरती फोकस ठेवा. निश्चितपणे तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ती निघू शकते. ठीक आहे, तर 21 डेजच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करणं कंपल्सरी आहे आणि गरजेचंच आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय जो आहे, आता कंबाईनचं तर चॅलेंज तुम्हाला सांगितलं. आता काही मुलं म्हणतील की राज्यसेवेचे सुद्धा चॅलेंज सांगा. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या राज्यसेवेला सुद्धा आहेत. आता राज्यसेवेला काही विषय वेगळे आहेत. एक म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि पर्यावरण, हे 2 विषय तुमचे GAचे वेगळे पडतील, बाकीचे सगळीकडे कॉमनच आहे. ठीक आहे, तर आता राज्यसेवेला तुम्हाला काय करायचं आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी तुमच्याकडे विठ्ठल पुंगळेंचं पुस्तक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, विठ्ठल पुंगळेंचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासासाठी एकूण 4 चॅप्टर तुम्हाला करावे लागतील. एक म्हणजे पूर्व वैदिक संस्कृती, उत्तर वैदिक काळ, मौर्य साम्राज्य आणि मौर्योत्तर काळ, हे 4 चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत. एकच पुस्तक वापरा विठ्ठल पुंगळेंचं, बाकीचं कुठलंही पुस्तक वापरण्याची गरज नाही. ऍटलीस्ट एक तरी वापरून तुम्ही परीक्षेला जाऊ शकता. ठीक आहे, अजून सुद्धा वेळ गेलेले नाही. प्राचीन भारत इतिहासामध्ये पूर्व वैदिक संस्कृती, उत्तर वैदिक काळ, मौर्य साम्राज्य, मौर्योत्तर काळ हे 4 चॅप्टर करायचे आहेत. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये 2 चॅप्टर करायचे आहेत. एक म्हणजे मुघल काळ आणि दिल्ली सल्तनत, हे 2 चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत 21 डेजच्या चॅलेंजमध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला इथे जर राज्यसेवा करणार असाल
थोडासा मग तुम्हाला एक 9 तास तरी तुमचा अभ्यास झाला पाहिजे, तर आणि तरच मग तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो होऊ शकेल. ठीक आहे. कंबाईनच्या मुलांचा 8 तास, राज्यसेवा करणार असाल तर 9 तास तरी तुमचा अभ्यास हा व्हायला पाहिजे. तर हे चॅप्टरचे टार्गेट राहतील, हे तुम्हाला पूर्ण करावे लागतील. आणि एक पर्यावरणाचा विषय राज्यसेवेसाठी राहतो, त्यासाठी तुषार घोरपडेचं एक संदर्भ पुस्तक फक्त वापरायचं आहे. तर त्याच्यामध्ये एकूण 3 चॅप्टर करा. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल, जीवावरण आणि परिस्थितिकीय अनुक्रमण, हे 3 चॅप्टर तुम्हाला तुषार घोरपडेंच्या पुस्तकामधून तुम्हाला संपवायचेच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 21 डेजचं चॅलेंज राहील तुमच्यासाठी पहिल्यांदा. जर तुम्ही काहीच केलेलं नसेल तर तुमच्यासाठी हा शेवटची चान्स असेल, लक्षात ठेवा, शेवटची संधी असेल. जर तुम्ही हा अभ्यासक्रम 21 डेजचं चॅलेंज घेऊन जर पूर्ण केला, सेकंड चॅलेंज येईल, थर्ड चॅलेंज येईल. थर्ड चॅलेंजमध्येच तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढून जाईल आणि तुम्हाला 100% तुमचे पूर्व परीक्षा निघण्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढून जाईल. पण जर नुसता विचार करत जर वेळ घालवला तर थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी 21 डेजची चॅलेंजची शेवटची संधी आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. आणि व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केलं, 100% ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही साध्य करू शकता. 100% तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्ही संपवू शकता. मात्र हे तुम्हाला चॅलेंज पूर्ण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत असाल तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅलेंज ऍक्सेप्टेड. जेवढे जास्त कॉमेंट येतील तुमच्यासाठी सेकंड चॅलेंज मी नंतर घेऊनच येईल. जे टार्गेट दिले त्याच्यानंतर तुमच्या टार्गेटच्या आधीच तुम्हाला चॅलेंज आहे ते दुसरं चॅलेंज 21 डेजचं हे तुम्हाला मिळून जाईल. यासाठी तुम्हाला चॅनल आपलं सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर नक्कीच अशा प्रकारे चॅलेंज आहे. 21 डेजचं चॅलेंज जो कोणी घेईल त्याला नक्कीच म्हणे तुमचे पूर्व परीक्षा निघण्यामध्ये सहाय्यभूत जे आहे ते चॅलेंज ठरणार आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही चॅलेंज घ्या. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, अजून सुद्धा वेळ तुमच्या हातामध्ये आहे. फक्त विचार करू नका, चॅलेंज घ्या, ऍक्सेप्ट करा आणि एक्झिक्यूट करा. एक्झिक्युशन करायला सुरुवात केल्यानंतर निश्चितपणे तुमचा आत्मविश्वास जो आहे तो वाढून जाईल. निगेटिव्ह थॉट्सना मनामध्ये अजिबात आणू नका. फक्त करत राहा, करत राहा, करत राहा. आपलं आता कर्म काय की आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला सांगितलंय ऍटलीस्ट एक तरी संदर्भ पुस्तक तुम्ही वाचणं फार गरजेचं आहे. ऍटलीस्ट एक तरी वाचा, पण चॅलेंज घ्या. चॅलेंज ऍक्सेप्ट केल्याशिवाय पुढचे मार्ग जे आहेत ते तुम्हाला दिसणार नाहीत. तुमची पुढचे संधीचे दार जे आहेत ते ओपन होणार नाहीत. त्याच्यामुळे चॅलेंज ऍक्सेप्ट करा. निश्चितपणे काही ना काहीतरी चांगलं घडेल आणि एक सकारात्मक विचारसरणी ठेवूनच हे 21 डेजचं चॅलेंज आहे ते तुम्हाला संपवायचं आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून नक्कीच कॉमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.